साधारण 12 ते 13 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या गावात एक कुटुंब राहत होतं. त्या घरात ईशा नावाची मुलगी राहत होती. ईशा ही खूपच सुंदर होती दिसायला. त्यात ती सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुलगी होती. तिच्या घरात तिचा एक भाऊ, आई वडील आणि एक बहीण असे कुटुंब होते. ईशा सर्वांची लाडकी होती, तिच्या सौंदर्यामुळे आणि नम्र स्वभावामुळे. ईशा लग्नायोगी झाली होती, म्हणून तिच्या लग्नाची बोलणी सुरू झाली होती. तिचं नाव विवाह संस्थेमध्ये नोंदवण्यात आलं होतं. एके दिवशी त्या विवाह संस्थेमधून एका मुलाचं स्थळ चालून आलं. त्याचं नाव होतं सूरज. सूरज हा देखणा होता, पदवीधर होता, तसेच सरकारी नोकरीत कार्यरत होता आणि 4 जणांचा कुटुंबातला होता. आई वडील आणि एक छोटी बहीण. दोन्ही कुटुंबांना स्थळ पसंत पडलं. ईशालाही तो मुलगा पाहताच क्षणी आवडला आणि सूरजलाही ती खूप पसंत पडली. मग दोन्ही कुटुंबांनी बघायला कधी यायचं वगैरे ते कार्यक्रमाचं ठरवलं. सूरज आणि त्याचे कुटुंब ईशाच्या गावापासून 2 गावे दूर राहत होते. मग शेवटी बघायला जायचा दिवस उजाडला. ईशाला पाहण्यासाठी ते कारने निघाले होते, पण वाटेत त्यांचा खूप मोठा अपघात होता होता वाचला. सुदैवाने सर्वजण सुखरूप होते, पण हा पहिला संकेत होता. ते शिकलेले होते, त्यामुळे त्यांचे विचारही उच्च होते. त्यांनी ह्या गोष्टीला फारसं महत्त्व दिलं नाही. ईशाच्या घरी फोन आला की पाहुणे थोड्याच वेळात पोहोचतील. मग अर्ध्या तासातच सूरज आणि त्यांच्या घरचे ईशाच्या घरी पोहोचले. मुलीला बोलावण्यात आलं. ईशा हातात चहा आणि कांदा पोहेचा ट्रे घेऊन आली. सूरजने ईशाला पाहिले आणि तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला. फोटोपेक्षाही ती समोरून खूप सुंदर होती. तो तर ईशाला पाहतच राहिला. मग घरच्यांनी दोघांना एकांतात बोलण्यासाठी पाठवले. ते दोघे घराच्या मागे एका झाडाखाली असलेल्या बेंचवर जाऊन बसले. आधी फक्त सूरजच बोलत होता. ईशा फक्त हो नाही म्हणत होती. पण सूरजच्या बोलक्या स्वभावाने तीही खुलली. त्याच्याशी हसून गप्पा मारू लागली. तिथे गप्पा मारताना अचानक झाडावरून एक फांदी त्यांच्या मधोमध पडली. दोघेही घाबरले, पण ही घटना कोणालाही न सांगता आत गेले. हा दुसरा संकेत होता. सूरजच्या घरच्यांना ईशा आणि तिच्या घरचे खूप आवडले. त्यांनी त्याचा निरोप घेतला आणि निघून गेले. मग त्यांनी ईशाच्या घरच्यांना त्यांच्याकडे बोलावलं. दोन्ही कुटुंबे खुश होती, म्हणून पुढील बोलणी सुरू झाली. पंडितांना बोलावण्यात आलं. दोघांच्या कुंडल्या जुळल्या, गुणही जुळले. मग काही दिवसांनी साखरपुडा झाला आणि लग्नाची तारीख ठरली. शेवटी तो दिवस उजाडला ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. त्यांच्या लग्नाचा दिवस. लग्नाच्या दिवशी अग्निकुंड पेटवताना आग लागली आणि लगेचच विझली. असं 2 ते 3 वेळा झालं. सर्वांना हे विचित्र वाटलं. भटजीही हैराण झाले, पण कोणी काही बोलले नाही. कसंबसं लग्न पार पडलं. आता पहिली रात्र आली. सूरज त्याच्या खोलीत गेला. ईशा घुंगट घालून बसली होती. सूरजने हळूच घुंगट उचलला, तेव्हा ईशाच्या तोंडातून एक पुरुषाचा आवाज आला. ही माझी आहे, तिच्यापासून दूर राहा, तिला हात लावू नकोस, चल मी घेतो. आधी तर सूरजला वाटलं की ती चेष्टा करतीये, म्हणून तो पुन्हा तिच्याशी बोलायला गेला. तर ह्यावेळेही तसाच पुरुषी आवाज आला. आता मात्र सूरज घाबरला, पण ईशा पुन्हा सामान्य झाली. मग सूरजला वाटलं की ती खूप थकली असेल, म्हणून दोघेही झोपले. अचानक मध्यरात्रीच्या सुमारास सूरजला काहीतरी आवाज ऐकू आला आणि त्याची झोपमोड झाली. ईशा गाढ झोपेत होती. तिची पाठ सूरजकडे होती. सूरजने पाहिले की ईशा झोपलेली आहे, पण तिच्या तोंडातून पुन्हा तोच पुरुषाचा आवाज येत आहे. ही खूप पुण्यवान आहे, हिला सुखात ठेव. हे ऐकून सूरजला वाटलं की कोणीतरी सिद्ध पुरुष त्याला हे सांगतोय. त्यामुळे सूरज स्वतःला खूपच भाग्यवान समजू लागला. हा विचार करत करतच त्याला पुन्हा झोप लागली. दुसऱ्या दिवशी ईशाची पहिली रसोई होती.
ती सकाळी लवकर उठली. साधारण पहाटे 5 वाजता ती उठली. अलार्म लावला होता तिने. आपलं सगळं आवरून ती खाली आली. सर्वजण उठले होते. चहापाणी व्हायचं होतं म्हणून ती लगेच किचनमध्ये आली. सासूला विचारून सर्वांसाठी चहा बनवला. चहा झाल्यानंतर सासूने तिला सर्वांसाठी खीर बनवायला सांगितली. आधी नॉर्मल वागणारी ती आता अचानक स्वयंपाक करताना विचित्र वागू लागली.